पावसाने राज्यातील मुक्काम वाढवला आहे. 25 ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे. पुढील 2 दिवस संपूर्ण राज्यावर पावसाचं सावट असणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासात राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी मागील 24 तासात हलका पाऊस झाला. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर कोकणातील ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसह मध्यम पाऊस होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो. तर विदर्भात देखील पावसाचा जोर हा पुढील काही दिवस कायम असणार असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती कशी आहे याबाबतची माहिती आम्हाला नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.